संजू, बेबी मावशी झोपली? बरं वाटतंय ना तिला? तू थांबली असतेस तरी काही प्रॉब्लेम नव्हता आज. थांबणारच होते मी, पण त्या कुठं ऐकतात. मला म्हणलं पत्ते खेळत बसू, म्हणून मग मी त्यांना म्हणलं की नको, तुम्ही झोपा. म्हणून नाही थांबले. ती दूध प्यायली? तोंड वाकडं करत करतच प्यायल्या, पण प्यायल्या. संजू, हे बेबी मावशींचं पथ्य पाणी नीट पाळायला हवं. आधीच तिच्या तब्येतीचे खूप इश्यूज आहेत आणि ती कॅज्युअली घेते फार. नाही नाही, आता मी जीव तोडून लक्ष देणार आहे बघा. नाही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी व्यवस्थित काळजी घेईन त्यांची. मी नाही हलगर्जीपणा करणार त्यांच्या बाबतीत. आओ, ते तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात. हा, काय? तुम्ही नाही का मला मगाशी म्हणलात की तुम्हाला काहीतरी कबूल करायचंय, पण ते बेबी मावशींच्या दवाखान्याच्या नादात तुम्ही सांगितलंच नाही. काय झालंय? काही नाही, तू देवळात म्हणालीस ना, दोघात तिसरा नको. अहो, अजून कुठं तुम्ही त्या पोरीचं घेऊन बसलाय? कोण कुठली पोरगी ती? खरं तर मीच सॉरी म्हणते, मला माफ करा. मी रागाच्या भरात लईच आडग्यासारखं वागले बघा आज दुपारी. तुम्ही नका की एवढं टेन्शन घेऊ. आधीच तुमच्या डोक्याला काही कमी टेन्शन आहे का? अहो, ती पोरगी कसली येडी होती. तुम्ही पाहिलं ना ती कशी वागत होती. ते पोरींनी लग्न झालेल्या माणसाबरोबर कसं एकदम व्यवस्थित वागायला पाहिजे. पोरींनी जर अशी सूट दिली तर माणसाचा स्वतःवर कंट्रोल राहणार आहे होय? आणि मग असं काही घडलं तर बाप्या माणसाला कशाला कोण काही बोलणार आहे? किंवा आपण काही बोलूच शकणार नाही ना. मग असल्या पोरींच्या नादाला लागून चांगले चांगले पुरुष बी भाकत जातात हो. जाऊ दे ना, आपण कुठे ह्याच्यात पडायचंय? म्हणजे तुला या बाबतीत काहीच नाही ऐकायचंय? नाही ना, मला या सगळ्यात पडायचंच नाहीये बघा. आणि आपण कशाला असली घाणेरडी विषय उघडत बसायचे? आणि आणखीन एक गोष्ट, माझा तुमच्यावर लय विश्वास आहे, देवापेक्षा बी जास्त. म्हणजे मी असं काही करू शकत नाही असं काही आहे का? अहो, काय बोलताय तुम्ही? हा, तुम्ही असलं काही वागूच शकत नाही ना. म्हणजे तुम्ही जर असलं काही वागलात ना तर आभाळ फाटल, भूकंप होईल बघा, भूकंप. आणि मी तर, माझं तर अस्तित्वच नाहीच होईल. म्हणजे माझ्या काय असण्याला अर्थच नसेल बघा. तुम्ही असलं काही बी करणार नाही मला माहिती. अहो, तुम्ही काय बोलत बसला या विषयावर? हे एवढं इम्पॉर्टंट आहे का? अहो, तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट बोलायचं होतं की काहीतरी? काय सांगायचं होतं तुम्हाला? तुम्हाला विभाताईंबद्दल सांगायचं आहे ना काहीतरी? म्हणजे मला माहितीये, ज्या अर्थी तुम्हाला हे कबुली बिबुली द्यायचे ना, त्यावरनच मला अंदाज आलाय की तुम्हाला तुमच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दलच मला काहीतरी सांगायचंय. म्हणजे तुला? मला माहितीये, त्या तुम्हाला काहीतरी धडधड धडधड बोलले असणार, नाहीतर तुम्ही त्यांना काहीतरी धडधड धडधड बोलले असणार, नाहीतर माझ्यावरनं काही विषय झालाय का? त्या माझी वकिली वगैरे करत होत्या म्हणून तुमच्यात भांडणं झाली आहेत का? नाही. म्हणजे अजून बी मला तुम्हाला नीट नाही ओळखता येत. अजून थोडंसं शिकायचं बाकी आहे. जाऊ दे, तुम्ही सांगा. नथिंग सिरियस. अहो अहो, काय झालंय? हा, मला माहितीये तुम्हाला काहीतरी सांगायचं. संजू, अगं मी तुला सांगितलं ना, तसं काही नाहीये. ते जरा कामाचं टेन्शन होतं बस. आणि उद्या बोलू शकतो ना आपण यावर. आणि उशीर झालाय, झोप. मला उद्या ऑफिसला यायचंय. गुड नाईट.
कसं सांगू तुला? तू ज्याला देव समजते त्यानेच पाप केलंय. संजू, तुझ्या माझ्यावरच्या विश्वासाचीच भीती वाटते मला. कशी देऊ कबुली? पोरींच्या शुभेच्छांचा महापूर, आंबेगावचा आमचा रणबीर कपूर. लक्ष लक्ष पोरी ज्याचा ठेवतात वॉलपेपर, आम्ही तेवढेच बदललेत त्याचे डायपर. कुलीदा धाब्याची ज्याच्यावर आहे मदार, आणि ज्याचं तोंड आहे गटार. भटार, त्या माझ्या राजकुमाराला लक्ष लक्ष आशीर्वाद बघ. ऐ ग संजू, दमले ग बाई संजू, पुढचं तू कर. मग आमचे लाडाचे पट्टू बॉय, छोटे सरकार, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, यांना 1 कंटेनर, 3 टमटम, 12 ट्रॅक्टर आणि 11 टेम्पो भरून वाढदिवसाच्या केक फाडू शुभेच्छा. #यू. अगाय केवढ्या ते शुभेच्छा. बेबी मावशी, दिवस मोगरा मोगरा झाला बघ माझा. एवढ्या शुभेच्छा दिलायसा, आमच्या फाटक्याच्या घरात मावतील का? मग या इकडे राहायला, इकडं मावतील बाबा. घ्या, आमच्या वाढदिवसा दिवशी आम्हाला इथं राहायला यायला सांगून आमची वाट खुंटवायचं प्लॅनिंग आहे यांचं. इथं जर राहायला आलो ना तर रोज वैनिधी शेकून तंतन होईल आमची. दादासाहेब, त्यांच्यामध्ये ना आमच्यामध्ये विस्तव जात नाही. आणि आपल्या आई साहेब, त्यांचा तर आमच्यावर लई जीव आहे. हं? आखो का तारा ऍपल ऑफ आहे आम्ही त्यांचं. बोललात? कुचक नाचक बोललात? अहो, आजच्या दिवस तरी जरा कंट्रोल करायचं होतं ना. बघ की, अगदी बरोबर आहे तिचं. तू तर बोलूच नको बेबी मावशी, दिल तोडलास तू आपला. का रे? का रे? तुला बी आजच पंक्तीला व्हायचं होतंय. तुला आजारी पडायचा हक्क दिला कुणी? हा, निषेध आहे आपला, तीव्र निषेध. ठणठणीत असतीस तर मस्त डीजेला डान्स केला असता की ग. अरे अजून पण बोलो की तुझ्या डीजेला. बेबी मावशी डान्स करायला एकदम रेडी असते बघ. डीजेला बोलो, लेट्स डान्स बेबी. लई शानीस, डान्स करते म्हणून. त्याला बोललं बोलत राहूनच गेलं. काय रे? तुझं सगळं अरबट चरबट खाणं बंद. तुला जे काही वाटतं ना, मला जिलबी खायची, आईस्क्रीम खायचं, पेढे खायचे, सगळं बंद. तुम्ही बोलता बोलता इसरलाय ना, तेच लई बरं झालंय सुजित भाऊजी. आज तुमचं बर्थडे. पण कसं आहे, बेबी मावशीना या असल्या अरबट चरबट गोष्टी खायला एकदम सक्तम मनाईये. हो संजू, हे अगदी बरोबर नाहीये बरं. नाही म्हणजे भुकेल्याच्या जवळ असा घास येताना असं हिसकावून घेणं बरोबर नाही. हो, गप्रे तू. बरं संजय, तू येतेस ना ढाब्यावर? तुला बोलू तो बर्थडेला ये म्हणून. हा, मग आज तर ढाब्यावर यायलाच पाहिजे. आज आमच्या छोटे सरकारांचा बर्थडे आहे ना. आणि काय काय नाही, सरप्राईज ते नाही काय? बघ बाबा, मला काय माहिती. माझ्याकडून बी सरप्राईज आहे. असं का? ठीक आहे, चालते की. मग मी काय म्हणते संजू, तुझं राहू दे, माझं राहू दे. यातलं अर्ध तू ठेव, अर्ध मला दे. हा, काय नाही, अर्ध नाही आणि पूर्ण नाही. तुम्हाला काय बी मिळणार नाहीये. तुमच्यासाठी गरमागरम सूप केले, तेवढं फक्त प्यायचंय तुम्ही. आलेच मी घेऊन. आणि सूप? मी सूप पिणार नाही. मी पिणार नाहीये. बघतेच मी कसे पीत नाही ते. सुजा गेली का ती? चल माल काढ. हा, आपलं नेहमी ठरलेलं असतं 2 डबे आणायचे. अगं बेबी मावशी, वो टाइम दूसरा था, ये टाइम दूसरा है. तो तू पंक्चर आहेस. आणि इकडे तुला ना मिठाई व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायला पाहिजे.
ए छानपणा करू नको जास्त. सुजा काय चाललंय? हा कुठं काय? काय हो बेबी मावशी, या असल्या ट्रिक्स ना लई जुने झालेत बरं का आता. आणा तो बॉक्स इकडं. डबा नाहीच हरवला डबा. असं कसं हरवला? या इकडं बघू. हरवला. ठेवलंय. बरं ठीक आहे. या संजू कसली गुणाची माय माझी. आज बर्थडे कुणाचा आहे? सुजित भाऊजींचा आहे की नाही? आणि तुम्ही मगाशी त्यांना ओवाळलं त्यावेळेस त्यांना मिठाई कुठे खाऊ घातली? द्या हो बेबी मावशी. संजू आहे रॉंग आहे. तुमच्यासाठी हेच राईट आहे बेबी मावशी. देऊ का यांना गुड देऊ काय? मी देऊ का झणझणीत? या बर्थडे बॉय, या आमच्या समोर या. असं ये. दरवर्षी न चुकता भैयासाहेब आम्हाला गिफ्ट देतात. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड बालवाडीत असताना पहिल्यांदा दिलं होतं ना. पण त्यावेळी चित्र होती, वाचता कुठे यायचं तुला? किती वर्ष झाले असतील हो या ट्रेडिशनला आपल्या? 20 झालेत, हे 21वा. मानलं भैयासाहेब, तुमच्या मेमरीला मानलं. आता काय स्पेशल मेसेज दिला भैयासाहेबांना ते ऐकूया. हं? झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या मान दुखाव्यात. आकाशाला अशी गवसणी घाला की गरुडाला प्रश्न पडावा. ज्ञान इतके मिळवा की सागराला सुद्धा आश्चर्य वाटावे. इतके पुढे जा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून तुमच्या यशाचा लख प्रकाश चोहीकडे पसरावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमचा भैयासाहेब. कसं सुचत नाही भैयासाहेब तुम्हाला? प्रश्न महत्वाचा आहे पण उत्तर खोल, त्यामुळे आता काही देत बसत नाही. अरे होतास कुठे? केव्हाचा वाट बघतोय? बेबी डार्लिंग लवकर सोडते आपल्याला. तुम क्यों गाई में सुभाष की तरह? आपलं ऑफिस जॉईन केलंय. दादासाहेबांनी मान्य केलं? त्यांची हरकत असण्याचं काहीच कारण नाहीये. त्यांना सांगितलं मी ऑफिसला येतोय. सो बर्थडे बॉय, मी येतो. तुझा आई साहेबांच्या पाया पडून ये. अहो कशाला वाढदिवसाला कारला खायला लावताय? त्या तिथं सुखी आहेत, आम्ही इथं सुखी आहे. मुळात आमचा जन्मच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस आहे. मर्यादा सोडून बोलू नये. त्यांना मी कधीच तुझ्याबद्दल असं बोलताना ऐकलं नाहीये. त्यांच्या वागणुकीतून हाच मेसेज जातो ना. तसा मेसेज तू काढतोयस. जा, ये आशीर्वाद घेऊन ये जा. सुजित. सॉरी भैयासाहेब. नका जाऊ सुजित भाऊजी, अजिबात नका जाऊ. नाही नाहीतर तुला बेबी मावशीनं जे रिटर्न गिफ्ट दिलंय ते आईसाहेबांना पण द्यावं लागल.
काय गिफ्ट दिलंस? सांगू का यांना? अरे यांना लय आनंद होईल तू काय रिटर्न गिफ्ट दिले ते ऐकल्यावर. एवढं हेल्दी नाही का? ते आई साहेबांच्या पाया पडून घे तुम्ही. अरे हा असा कसा गेला? काय माहित कसं काय गेले. म्हणजे अचानक तयार झाला. काय गिफ्ट दिलंय? मिठाई. हा? हे आओ सुजित भाऊजींच्या वाढदिवसाची मिठाई वाटत होते मी असं सांगत होते. आले का? अरे वा, आज कोणीतरी लय चमकतंय. संजय मैं जल्दी आ गई ना. हा मग बरं चल आता ज्या कामासाठी आलोय ते लवकर लवकर करून घेऊ. हा हो हो, आता कायमचंच यायचं आहे तिकडं. तेव्हा 5 मिनिटं देर झाली म्हणून काय झालं. संजय मी एक सरप्राईज आणले, बघतीस का. सरप्राईज? अगं पण मग ते दाखवलं तर सरप्राईज कसं राहील? अगं अडगे तुझ्यासाठी नाही, सुजित साठी. अगं बाबा, केक मला खाऊन बघायचा, मी खाऊन बघते. अगं संजय त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी होय ग लुबरे. माझे एवढे बर्थडे झाले तर माझ्या बर्थडेला फक्त चॉकलेट आणि विश, आणि सुजित भाऊजींच्या बर्थडेला एवढ्या मोठ्या केकचा पीस. हा, तो बी स्वतःच्या हाताने बनवलेला. घ्या ऐका. आता तुझी जाऊ होणार आहे म्हणलं तुझ्या प्रेमाच्या ट्रिक शिकायला नको. तू कशी दाजीना बर्थडेला केक बनवून दिलता तसं. मोठी चल आता निघूयात आता. संजय अगं ते ना माझ्या पोटामध्ये असे बटरफ्लाय उडायला लागले, असं गुडगुड गुडगुड व्हायला लागले. असं गुडगुड गडगड होण्यासारखं काय त्यात? काय सोडा जास्त घातला होता का? इस संजय काय बी काय ग. संजय ते मला हो म्हणतील ना. मोने अगं कशाला एवढं टेन्शन घेतीस तू? माझी मोनी चंद्राची कोरे, दिसायला भारी आहेच पण त्याचबरोबर लय स्वाभिमानी आहे. स्वतःचा बिझनेस चालवती. अगं तू एवढं कर्तृत्व आहेस, इंडिपेंडेंट वुमन आहेस, त्याच्यावरच आधीच फिदा येते. कळलं का? आता फक्त तुमच्या प्रेमावर शिक्कामोर्तब करायचा. मग कसं दोन्ही मैत्रिणी एका घरात जावं. बर संजय हा ड्रेस चांगला वाटतोय ना. एकदम वांडाय का, टॉप क्लास दिसतोय. अजिबात काही टेन्शनच नाही ना. आता काय इथंच उभं राहायचं का आणि बघायचं का की सुजित भाऊजींना तुझं प्रेम कसं ओढून आणतंय हितवर ते? असं होईल का ग. बघूयात माझ्या प्रेमाची ताकद. माझी माय असं फक्त पिक्चर मध्ये होत असते. आता ह्या आमच्या पिक्चरच्या हिरोईनला तिचा हिरो भेटला पाहिजे की नाही? हॅपी बर्थडे सुजित. थँक्यू. आज काय कमला विमला एकत्र. आमचं अहोभाग्य का काय असतं ते फळफळे म्हणायचं. हा मग फळफळत असेल की, पण हे काय तुम्ही तुमच्या बर्थडेच्या दिवशी कशाला काम करताय? वहिनी दिली टील. कसं आहे, वय वाढलं ना की रिस्पॉन्सिबिलिटी वाढते माणसाची, मॅच्युरिटी येते. आता बर्थडे बाय बिझनेसवर परिणाम होतोय माझ्या. एकदम बरोबर बोलला बघा. परफेक्ट बिझनेसमॅन आहे तुम्ही. आहे की नाही. हा? ओ काय ठेवा ते काम. बाहेर या पटकन. होई की बर्थडेच्या दिवशी बर्थडे बरोबर खवळत आहे. आलो. अय्यो सुजित मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ का. द्या की. तुम्ही लई म्हणजे लई भारी दिसताय या शर्ट मध्ये. एकदम रणबीर कपूर सारखे. थँक्यू. ते जरा एकाच्या पसंतीनं घेतलाय. यात काय आहे? बर्थडे बॉय साठी सरप्राईज आहे. मी माझ्या हाताने स्वतः केक बनवलाय. अयो विसरले सरप्राईज होतं. ब्लॅक फॉरेस्ट आहे. हा आई शपथ नाद खुळा. अहो तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगलं ओळखताय मला. मला लई आवडतो ब्लॅक फॉरेस्ट केक. गप्पच सांगू का तुम्हाला, हे असं केक कापणं मेणबत्त्या फुकणं मला आवडायचं नाही. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला हळूहळू बदलायला लागतात.
त्या विषयात असले ना की असं मोगरा मोगरा फिलिंग येत. आजच्या स्पेशल दिवशी ह्यो केक बघून ना माझ्या मनातून एकच गोष्ट बाहेर पडते. थँक्यू. मी प्रेमात पडलोय हा या केकच्या. मोने टायमिंग चांगलंय, मूड बी चांगलाय. विचार की पटकन. आता नाही, नंतर 5 मिनिटांना. का अगो विचार की. ओ कमला बिमला, काय विचारायचंय? अहो सुजित, केक कापण, आपल्या संजीला केक खायचाय. जरा धीरे धरा की, ते मी कोणाची तरी वाट बघतोय. कुणासाठी थांबलायस? ते बाहेर कस्टमर उभे, त्या नाद बोलवायचंय का? आता कसं सांगू तुला? आय एम लव्ह.